हरीश राणा हे नाव जवळपास आता सर्वांनाच माहिती झालं असेल, कारण सध्या भारतामध्ये हरीश राणा यांची जी केस आहे ती चर्चेचा विषय ठरलेली आहे. कारण सुप्रीम कोर्टाने त्यांच्याबद्दल इच्छामृत्यूचं जजमेंट पास केलेलं आहे आणि ही जी याचिका होती ही खुद्द त्यांच्या आईवडिलांनीच दाखल केली होती. तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी. तर हरीश राणा हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी. ते चंदीगडमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते आणि 2013 साली एका दुर्दैवी अपघातात ते त्यांच्या राहत्या इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडले आणि त्या अपघातातच त्यांच्या मेंदूला खूप गंभीर अशी दुखापत झाली आणि त्या अपघातानंतरच ते पूर्णपणे शुद्धार्पण कोमामध्ये गेले. डॉक्टरांनी सांगितले की ते जे आहे ते परमनंट व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत, म्हणजे त्यांचे शरीर जरी जिवंत असले तरी मेंदूची सामान्य जी कार्यक्षमता आहे ती जवळजवळ बंद झाली. त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आणि त्यांना ट्यूबद्वारेच अन्न दिले गेले. तसेच लाईफ सपोर्टच्या मदतीने त्यांना जिवंत ठेवले गेले. पण जवळपास 12 ते 13 वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ते पुन्हा सामान्य आयुष्यात परत येण्याची जी शक्यता आहे ती अत्यंत कमी आहे. आणि ही परिस्थिती पाहून त्यांच्या कुटुंबियांना खूप मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागला, कारण ते इतकी वर्ष आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहत होते. शेवटी त्यांच्या आईवडिलांनी असा निर्णय घेतला की हरीश राणांना कृत्रिम उपचारांवरच जिवंत ठेवण्यापेक्षा त्यांना आपण सन्मानाने मृत्यू मिळू द्यावा. आणि त्याचमुळे त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अर्ज करून पॅसिव अथॉनॅशिया म्हणजेच इच्छामृत्यूची परवानगी मागितली. इच्छामृत्यूची परवानगी ही 2 पद्धतीने मागितली जाते. एक म्हणजे पॅसिव अथॉनॅशिया आणि एक म्हणजे ॲक्टिव्ह अथॉनॅशिया. भारतामध्ये ॲक्टिव्ह अथॉनॅशिया हा बेकायदेशीर आहे, म्हणजे ज्यात रुग्णाला विषारी इंजेक्शन देऊन मारले जाते. आणि पॅसिव अथॉनॅशिया म्हणजेच त्यामध्ये जे रुग्णांना कृत्रिम उपचार पद्धती चालू आहे ती बंद करून त्यांना हळूहळू नैसर्गिक मृत्यू दिला जातो. तर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीरपणे सुनावणी केली आणि डॉक्टरांचा अहवाल, वैद्यकीय परिस्थिती आणि कुटुंबियांची विनंती यांचा विचार करूनच हा पॅसिव अथॉनॅशिया जो आहे ते देण्याची परवानगी दिली. यामध्ये आता ह्या रुग्णाला जो काही कृत्रिम उपचार चालू असेल किंवा लाईफ सपोर्ट असेल तो हळूहळू थांबवला जाईल आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो नैसर्गिक होईल. ह्या निर्णयामुळे भारतात राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने मृत्यू मिळवण्याचा जो अधिकार आहे ह्याबद्दल खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे. आणि ही केस कायद्याच्या वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली गेली. हरीश राणा यांची जी ही कहाणी आहे ही खरं तर सर्वांनाच भावनिक करणारी आहे, कारण एका तरुणाचे आयुष्य एका अपघातामुळे पूर्णपणे बदलले आणि त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्ष आशा ठेवून देखील शेवटी त्यांना त्यांच्यासाठी सन्मानाने जो आहे तो मृत्यू मिळावा यासाठीचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे ही केस भारतात इच्छामृत्यू, वैद्यकीय नैतिकता आणि मानवी हक्क याबद्दलसुद्धा खूप महत्त्वाचं असं उदाहरण म्हणून या केसकडे बघितल्या जाईल. तर आता कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर पुढे काय होईल, तर सर्वप्रथम रुग्णालयात डॉक्टरांची एक मेडिकल बोर्ड टीम तयार केली जाईल जी रुग्णाची स्थिती पुन्हा तपासेल आणि लाईफ सपोर्ट काढण्याचा जो निर्णय आहे तो योग्य आहे का ते पाहिल. जर मेडिकल बोर्ड सहमत झाला तर हळूहळू जे कृत्रिम उपचार जसे फिडिंग ट्यूब असेल, व्हेंटिलेटर असेल किंवा इतर जे लाईफ सपोर्ट असतील ते काढले जातील. याचा अर्थ रुग्णाला इंजेक्शन देऊन मृत्यू देत नाही, तर फक्त शरीराला जिवंत ठेवणारे जेवढे कृत्रिम उपचार असतील ते बंद केले जातील. त्यानंतर रुग्णाला पॅलेटिव्ह केअर म्हणजेच वेदना कमी राहाव्यात यासाठी आवश्यक औषध दिले जातील. उपचार बंद झाल्यानंतरही काही तास, काही दिवस किंवा कधीकधी थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि त्या काळात रुग्णाचा नैसर्गिक मृत्यू होतो. या संपूर्ण प्रक्रियेत डॉक्टर, हॉस्पिटल प्रशासन आणि कुटुंबीय यांची परवानगी आणि उपस्थिती असते. हा निर्णय फक्त त्या रुग्णासाठीच नाही तर भविष्यात अशाच गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या प्रकरणांमध्ये डिग्निटीने मृत्यू मिळवण्याचा अधिकार या चर्चेसाठी एक महत्त्वाचं उदाहरण मानलं जाईल. आपल्या सद्भावना ह्या कुटुंबियांच्या सोबत आहेत आणि भविष्यामध्ये देखील कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुलांची जी अशी अवस्था आहे ती बघायला मिळू नये, कुणाचंही आयुष्य अशा पद्धतीने संपू नये एवढीच आपण इच्छा या ठिकाणी व्यक्त करू शकतो. धन्यवाद.